नमस्कार. बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. हे आहे माझे कंपोस्ट. हे मी घरीच तयार केलेलं आहे आणि त्याच्यासाठी सगळ्या घरातल्याच वस्तू वापरलेल्या आहेत, म्हणजे स्वयंपाकघरातील कचरा मुख्य म्हणजे. तर हा कचरा आपल्याला बाहेर फेकण्याऐवजी आपण त्याच्यापासून खूप छान खत बनवू शकतो. तर हे कसं तयार करायचं याची अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर हे जे कंपोस्ट आहे ना, हे पूर्ण बारीक होईपर्यंत मी काही म्हणजे थांबत नाही. हे एवढ्या प्रमाणात जरी तयार झालं ना, तरी आपण झाडांना वापरलं ना की मातीमध्ये ते आपोआपच कंपोस्टिंग त्याचं चालू राहतं. किंवा अगदी तुम्हाला पूर्ण बारीक होऊ द्यायचं असेल ना, तर बारीक पण होऊ देता येतं. पण मी चाळून वगैरे घेत नाही, कंपोस्ट आहे असंच वापरते. तर आज बघू, अगदी सोपी पद्धत बघू आपण. तर आपल्याला त्याच्यासाठी काय काय लागणार आहे आणि कोणत्या गोष्टींची आवश्यकता, म्हणजे कशातून काय मिळतं. तर कंपोस्टिंगसाठी आपल्याला सर्वात प्रथम म्हणजे नायट्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन लागतो. तर ज्या हिरव्या वस्तू असतात ना, ह्या किचन वेस्ट, तर ह्याच्यापासून आपल्याला नायट्रोजन मिळतं. आणि जो वाळलेला पालापाचोळा आपल्याला वापरायचा आहे त्याच्यामधनं कार्बनचं काम करतं ते. तर हा सगळा हिरवा कचरा आहे. तर याचं प्रमाण काय घ्यायचं आहे आपल्याला. एक भाग जर हिरवा कचरा तुम्ही घेतला ना, तर 3 भाग आपल्याला वाळलेला पालापाचोळा म्हणजे कार्बनचं कंटेंट आपल्याला 3 भाग घ्यायचे. ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची. सगळ्यात जास्त चूक आपली इथे होती की आपण काय करतो, हा हिरवा पालापाचोळा किंवा किचनमधला कचरा घेतो आणि थोडंफार वाळलेला टाकतो, कारण की आपल्याकडे ते नसतं बऱ्याचदा. आणि मग आपलं कंपोस्ट खराब होतं, अळ्या पडतात त्यात, परत त्याचा वास येतो. त्याच्यासाठी हा रेशो तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर लवकर कंपोस्टिंग पाहिजे असेल ना, तर कचरा असा हा बारीक करून घ्यायचा. तुम्ही मोठा मोठा टाकला तरी चालेल, पण ही प्रोसेस लवकर होण्यासाठी, म्हणजे छोट्या गोष्टींचं विघटन तेवढंच पटकन होईल ना, त्याच्यासाठी असं जेवढं शक्य असेल ना, ज्याला शक्य असेल त्याने नक्की हे असं थोडंसं बारीक करून घ्या. मग याच्यामध्ये आपल्याला सगळ्या फळांच्या साली, भाज्यांचे देठं, असं काही पण आपण वापरू शकतो किचनमध्ये निघणारं. फक्त आपल्याला यात शिजवलेलं अन्न अजिबात वापरायचं नाही आहे आणि आंबट फळं वापरायचं नाही, लिंबू वापरायचं नाही, कारण की लिंबामुळं ते बॅक्टेरिया वगैरे वाढत नाही आंबट गोष्टींमुळं. तर त्याच्यासाठी आपल्याला ते वापरायचं नाही आहे. आणि फळं म्हणजे शिजवलेलं अन्न आणि मांसाहारी पदार्थ नाही वापरायचे याच्यामध्ये, म्हणजे मांस, मच्छी वगैरे हे नाही वापरायचं, त्याने खूप वास येतो कंपोस्टचा. आता हे वाळलेला पालापाचोळा मी टाकते काही. तर हे मी पानं म्हणजे गोळा करून ठेवलेले आहेत. हे जांभळीच्या झाडाखालचे पानं आहेत, पण प्रत्येकाकडे ते असतंच असं नाही. तर हे जे किचन वेस्ट असतं ना आपलं, म्हणजे भाज्यांचे देठं वगैरे, तुम्ही मटार सोला, त्याचे देठं, असं जे काही खराब होईल भाज्या, ह्या काय करायच्या, आपण वाळवायच्या. एखादी गोळी घ्यायची आणि त्याच्यावर ते वाळायला टाकायचं आपण. किंवा मग घराजवळ एखादं झाड असेल, आपल्या गल्लीत एखादं झाड असेल ना, तर ह्या दिवसामध्ये बघा भरपूर पालापाचोळा गळालेला असतो, तो गोळा करून ठेवायचा, म्हणजे मग आपल्याला त्याचा वेळोवेळी उपयोग करता येतो. तर अशा प्रकारे वाळलेला कचरा आपल्याला त्यात टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडं अंड्याचे टरफलं असतील, चहा पावडर असते, ते पण टाकायचं. आता ह्या फळांच्या साली वगैरे हे पण मी थोडंसं सुकवून ठेवलेलं आहे बरं का. हे अगदी फ्रेश कचरा नाही आहे हा, 1-2 दिवस वाळलेला आहे, म्हणजे त्यातलं मॉइश्चर तेवढंच कमी होतं ना. आणि वाळलेलं पाणी नसतील तर त्याचा पुढचा पर्याय म्हणजे असे पुठ्ठ्याचे तुकडे करायचे छोटे आणि ते टाकायचे. न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्राचे तुकडे पण चालतात, पण त्याला फार शाई वापरलेली असते, मग ते केमिकल जास्त जातं ना, तर ते टाळायचं सहसा. असा जो हा पुठ्ठा असतो ना, बॉक्स असतात ना, त्याचे तुकडे करायचे, ते चांगलं. त्याच्यानंतर हे अंडे पण धुवून मी सुकवून ठेवलेले आहेत. ते अंडं फोडलं ना की लगेच बेसिनच्या नळाखाली धरायचं, दोन तुकडे केलेले त्याचे, म्हणजे ते स्वच्छ धुवून निघतं, त्याचा वास येत नाही. आणि चहा पावडर पण, चहा झाला ना की ती कंपल्सरी धुवायची आणि मग ती सुकवून ठेवायची, म्हणजे त्याचा वापर आपल्याला करता येतो. आपण ती चहा पावडर झाडांमध्ये म्हणजे कुंड्यांमध्ये डायरेक्ट पण वापरू शकतो, आणि जास्त जर होत असेल तुमच्याकडे तर कंपोस्टिंगमध्ये तुम्ही वापरू शकता, कारण ह्या सगळ्याचे वेगवेगळे गुणधर्म असतात. मग असं आपलं छान कंपोस्ट तयार होतं, सगळ्या गुणांनी परिपूर्ण असं. तुमच्याकडं देवघरातले फुलं असतील, निर्माल्य असतं आपलं, ते पण खूप चांगलं, पोटॅशियमचं सोर्स असतो तो. केळीच्या साली, त्यातनं पण पोटॅशियम मिळतं. आणि मग आता मी माती टाकली बघा, कारण माती इतके जीवाणू कशातच नाही, हे सगळं नॅचरल आहे.
मातीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये जीवाणू असतात आणि ते आपले हे कंपोस्टिंगसाठी मदत करतात. तर ते टोकर जरा छोटी पडली आहे, नीट मिक्स नाही होते. तर आपण अशी पद्धत बघितलेली असेल तुम्ही याच्या अगोदर, की एक एक लेअर द्यायचा बाबा. वाळलेला पाला पाचोळा टाकला, मग ओला टाकला, परत वाळलेला टाकला, थोडीशी माती टाकली. पण त्याच्यापेक्षा हे म्हणजे ते हलवायला वगैरे सोपं जातं. हे यात असं मिक्स करून घेतलं आणि ही सोपी पद्धत. हे 8-10 दिवसाचं साठवायचं आणि मग ते हे सगळं असं मिक्स करून आणि डब्यामध्ये भरून द्यायचं. हे सोपं वाटतंय ना तुम्हाला? मला तरी या पद्धतीने मी जेव्हापासून करायला लागले ना, ती पद्धत मला सोपी वाटली. आणि एका वेळेस काय करायचं आहे आपल्याला, 3 ते 4 कंटेनर तुम्ही असे करायचे. आता बघा याच्यात आपण कल्चर म्हणून आपण ताक वापरू शकतो. म्हणजे आता हे दह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं ताक करून ते पातळ करून ते वापरणार आहे मी. आत्ताशी त्यात थोडंच टाकू, पण बादली जेव्हा आपण बादलीमध्ये हा कचरा भरून म्हणजे भांड्यामध्ये ज्याच्यात कंपोस्ट करायचं त्यात, तेव्हा वरनं काही टाकू. त्याच्यानंतर तुम्ही गुळाचं पाणी वापरू शकता. अशा प्रकारे म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे, कारण की ह्याला कल्चरची आवश्यकता असते. किंवा तुमच्याकडे जे जुनं कंपोस्ट असतं ना अगोदरचं तयार झालेलं, त्यातला थोडासा भाग आपण याच्यात टाकायचा. हे बघा आता हे कंपोस्ट आहे माझं जुनं, हे आपण याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये बॅक्टेरिया असतात. त्याच्यामुळे आपलं कंपोस्टिंगची प्रोसेस खूप लवकर होते, फास्ट होते. म्हणजे त्याच्यासाठी असं थोडंसं कंपोस्ट टाका तुम्ही. असे ज्याच्याकडं जे अवेलेबल असतं ना आपल्या घरामध्ये, ताक तर सहसा सगळ्यांकडं असतं, आणि गुळ असतोच ना आपल्या घरामध्ये, तर त्याच्यामुळं गुळ वापरा तुम्ही. पण सुरुवात करा. एकदा सुरुवात केली ना की जमतं बघा आपल्याला छान. आणि आता हे जे भांडं आहे ना, त्याला बघा मी सगळीकडनं छिद्र केलेले आहेत. जे होल करून घ्यायचे, खालनं पण होल केलेले आहेत, साईडनी पण केले, आणि याच्यावर मी जे झाकण ठेवणार आहे ना त्याला पण होल केलेले आहेत. इथे मी 20 लिटरची रंगाची बकेट वापरलेली आहे. तुम्ही माठ पण वापरू शकता, दुसरा एखादा ड्रम पण वापरू शकता. माठ तर सगळ्यात चांगलं, मातीचं भांडं सगळ्यात चांगलं, पण ते सगळ्यांना म्हणजे शक्य नसतं. त्याचं माठाचं तोंड काय होतं, खूप छोटं असतं ना, तर हलवायला त्रास होतो त्याच्यात. त्यामुळं असं जर रुंद तोंडाचं तुम्ही काही घेतलं ना तर हे सोपं पडतं आपल्याला. तर अशा प्रकारे आता याच्यात हे भरल्यावर मी परत वरनं माती टाकली आहे आणि त्याच्यावर परत हे ताक टाकलेलं आहे. असं आता हे सगळं आपण याच्यामध्ये भरून घेऊ. आता हे थोडेसे लसणाचे साल मी साठवून ठेवलेले आहेत. कंपोस्टिंगसाठी ना आपल्याला सगळ्या गोष्टी उपयोगी येतात बघा. आणि याच्यामुळं आपली कंपोस्टची गुणवत्ता वाढते. कारण लसूण, मिरच्या हे सगळं आपण पेस्ट म्हणजे पेस्टसाठी पण वापरू शकतो ना, वापरतो. त्याच्यामुळं असं ह्याच्यामध्ये जर वापरलं तर आपली कंपोस्टची गुणवत्ता वाढती. वेगवेगळे प्रकार वापरायचे. पानंसुद्धा बघा तुम्ही वडाचे, पिंपळाचे, लिंबाचे असे सगळे पानं वापरा. त्याचं खूप छान कंपोस्ट तयार होतं. आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि सावलीमध्ये ठेवायचं. हे उन्हात नाही ठेवायचं आपल्याला. आणि असं झाकणाचा डबा घेतल्याचा फायदा बघा मी तुम्हाला सांगते. हे एकदा लावलं ना, आता बघा ह्या छिद्रांमधनं हवा जाणार आहे याच्यामध्ये, म्हणजे आपल्या कंपोस्टला ऑक्सिजन पण मिळालं. म्हणजे तिन्ही घटकांची आपली पूर्तता झाली. कार्बन पण झालं, नायट्रोजन झालं आणि ऑक्सिजन. आणि पाणी टाकलं आपण ताकाचं, म्हणजे त्यात पाणी पण मिळालं. आता हे झाकणाच्या डब्याचं मी तुम्हाला सांगत होते. तर असं आपल्याला त्याला फिरवता येतं. अगदी काठीने हलवायची गरज नाही आहे बघा. असं डब्याचं झाकण पॅक करायचं ह्या बादलीचं, ऑलरेडी त्याला येतच ते झाकण, आणि असं फिरवायचं गोल गोल. त्याच्यामुळे ते सगळं काय होतं, मिक्स होतं व्यवस्थित, सगळं फिरतं आणि मग त्याला हवा पण मिळते. आणि मग कंपोस्टिंगसाठी पण ते चांगलंच असतं. कारण की 8 दिवसातून एकदा तरी आपल्याला ते हलवायलाच पाहिजे. आणि 3.5 ते 4 महिन्यांमध्ये बघा हे अशा प्रकारचं कंपोस्ट आपल्याला मिळतं. आणि अगदी काळं सोनं म्हणा तुम्ही याला. जे बागकाम करणारे आहेत ना त्यांना ह्याचं महत्त्व कळतं. तर असं एवढं सुंदर आपण घरच्या घरी तयार करू शकतो कंपोस्ट. आणि कुठल्याही प्रकारच्या झाडाला आपल्याला हे वापरता येतं. तुम्ही कुठल्याही झाडाला घाला, फुलांच्या घाला, फळांच्या घाला, भाजीपाल्याला घाला, इंडोर प्लांट्सला घाला, सगळ्यांसाठी हे चांगलं असतं. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि लवकरात लवकर कंपोस्टिंगला सुरुवात करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.